90 पर्यंत आहे. वाढू राहिली संख्या. 1-2 मिनिटं आपण करूया. 6:02 मिनिटांनी आपण स्टार्ट करूया. त्यामुळे सर 300च्या आसपास विद्यार्थी जॉईन आहेत आता. बर ओके. थांबायचं का सुरू करायचं आपल्याला? नाही, सुरू करू मग. मुलं येत वेळेचा थोडासा वेळ कमी पडतो नंतर, आहे की नाही. तर विद्यार्थी मित्र हो, सगळ्यांना गुड इव्हिनिंग, नमस्कार. मी बालकृष्ण मुळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर शिकारी, उपाध्यापक. आज तुमच्या समोर इंग्रजी विषयाचे जे काही प्रश्न आहेत त्यातला पहिला युनिट जो आहे तो पहिला युनिट लेटर्स ऑफ द अल्फाबेट्स, त्याचबरोबर त्या ठिकाणी असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ देअर साउंड्स. In the last period, we have seen about 5 vowels, A, E, I, O, U. And among that vowels, we have already seen about their pronunciations. In the last period, I have taken so many examples related to that subject, related to that vowels. Approximately in the last period, I have started this first unit, and today I have started my second session. And in this session, I would like to especially thanks of Mr. Deval sir and our education department, Jilla Parishad Ahilanagar, and all that officers and all that things. So today we are going to learn unit first, associating the name of a letter with the sound. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 4च्या शिष्यवृत्ती संदर्भामध्ये पहिल्या घटकाला आपण काल सुरुवात केली होती. 5 स्वरांचा उच्चार जो आहे तो उच्चार त्या ठिकाणी आपण पाहिला होता. त्या संदर्भात जे काही शब्द होते त्या शब्दांची उदाहरणं देखील आज आपण पाहिले होते. त्या ठिकाणी आज स्वरानंतरचा दुसरा पार्ट जो आहे त्यामुळे there are 26 alphabets in English. इंग्रजीमध्ये 26 आहेत. Among that 26 there are 5 vowels and remaining 21 are consonants. There are 21 consonants, and today we are going to learn these consonants and related to their pronunciation as well as the sounds of the consonants. व्यंजन, त्याला आपण मराठीमध्ये व्यंजन म्हणतो. आपण काय म्हणतो? व्यंजने. याला आपण स्वर म्हणतो, व्हॉवेल्स.
इंग्रजीमध्ये 5 आहेत, मराठीमध्ये 14 आहेत. 2 आता नवीन ऍड झालेत, ए आणि ऑ. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आज आपण जास्त वेळ न घेता जे कॉन्सोनंट आहे त्यामध्ये पहिलं कॉन्सोनंट आहे, आपण त्या ठिकाणी क्रमवार जात आहोत. ए हा स्वर आहे, त्यानंतर येणारं बी हे पहिलं कॉन्सोनंट आहे, व्यंजन आहे. बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्हॉवल अँड कॉन्सोनंट? इट्स अ डिफरंट मॅटर. फरक काय आहे? तर शब्दामध्ये स्वर मिसळला जातो, व्यंजनामध्ये स्वर मिसळल्यानंतर त्याचं मुळाक्षर तयार होतं. आणि व्यंजन लिहिताना मराठीमध्ये पाय मोडून लिहिण्याची पद्धती आहे. पाय मोडून लिहिलं जातं. उदाहरणार्थ, क हे अक्षर कसं तयार झालं? तर क पाय मोडलेलं, आधी त्यामध्ये अ हा स्वर मिसळला, मग त्याचा झाला क. तसं इंग्रजीमध्ये सुद्धा शब्दामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी स्वर ऍड करावे लागतात, ऑलरेडी येतात. मग कोणता उच्चार कसा येतो, काय होतो, ते आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आज आपल्याला जी 21 कॉन्सोनंट्स आहेत, व्यंजन आहेत, त्या व्यंजनाची या ठिकाणी आज आपण माहिती घेणार आहोत. तर आपण सुरुवात करतो. पहिलं कॉन्सोनंट जे आहे, पहा बरं, पहिलं कॉन्सोनंट जे आहे ते आहे आपलं बी. आणि या बी चा उच्चार जो आहे तो ब असा होतो. काय होतो? ब. मग या ब, बी फॉर बॅट, बी फॉर बॉल, बी फॉर बकेट, बी फॉर बस, बी फॉर बेड, बेड, बी बी ब. मग हा पाहिले वेळ आहे ओष्ट्य, ज्याला आपण म्हणतो ओष्ट्य, ओठांची फ ब. जेव्हा आपण हा प्रयोग करून पाहू, म्हणजे प वर्गातील जी व्यंजन आहेत, प फ ब भ म, त्यातलं नंबर 2 ला असणार, 3 नंबरला प फ ब ब, हा बी जो वापरलेला आहे हा ब साठी वापरलेला आहे. आणि मग ब ची उदाहरण आपण पाहत असताना बी ए टी बॅट, इथं बॅट, इथे याचा उच्चार अर्धा चंद्र ऍ झालेला आहे म्हणून बॅट. त्यानंतर उदाहरण आहे बीओएटी बोट, होडी, नाव किंवा होडी. त्यानंतर बीईडी बेड, बेड म्हणजे बिछाना. त्यानंतर BALL बॉल, चेंडू, तुमच्या आवडीचा आहे की नाही? तुम्हाला आवडतो चेंडू. सध्या उन्हाळ्याच्या आजपासून आपल्या वार्षिक परीक्षा सुरू झालेल्या आहेत, पण आता नंतर 22 तारखेपासून त्या ठिकाणी आपले पेपर संपतायत आणि नंतर 2 तारखेपासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील. तर मग त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना आवडीचा खेळ क्रिकेट. त्या क्रिकेटमध्ये रिलेटेड वर्ड्स मध्ये आपण पाहूया चालता चालता. मग त्यामध्ये बॅट आहे, बॉल आहे, स्टंप आहे, हँड ग्लोव्ह आहेत, पॅड आहे, तिथं अंपायर पण असतो, बॉलर आहे, बॅट्समन आहे, ग्राउंड आहे, पिच आहे, विकेट आहे की नाही? हे सगळे रिलेटेड वर्ड्स आहेत. कॉमेंटेटर आहे, समालोचक ज्याला आपण म्हणतो. तर या ठिकाणी बॉल सुरुवात ब नी झालेली आहे, BALL बॉल. मग BAT बॅट, BOAT बोट, BED बेड, BALL, मग BILL बिल. आपण म्हणतो बिल, बिल झालं का? आता जास्त बिल झालं बरं का, कमी करा बिल थोडं. दुकानदाराकडे आपण वस्तू खरेदी केल्यानंतर आपण त्यांना सांगतो, दुकानदार दादा किती बिल झालं? बिल, BILL बिल. मग या ठिकाणी पहा बिल ब. तर इतकी उदाहरणं मला वाटतं पुरेसे आहेत. अजून आपल्याला खूप सारी उदाहरणं आपल्याला घेता येतील, परंतु वेळेचं आपल्याकडे थोडंसं शॉर्टेज असल्यामुळं आता आपण दुसऱ्या कॉन्सोनंट कडे वळतोय. बी नंतर आहे सी. अपेक्षा आहे विद्यार्थ्यांनी ही जी काही फळ्यावर लिहिलेली जे काही शब्द असतात, ती शब्द फळ्यावर लिहिल्यानंतर आपल्या वहीमध्ये उतरवणं, लिहून घेणं
जशी आहेत तशी. त्याचं कारण असं आहे, तुम्ही पिरियड करताय आणि मग तुमच्याकडे त्या प्रमाणामध्ये साहित्य उपलब्ध होईल. मग याचे काय प्रकार आहेत, कसा उच्चार होतो ते आपण या ठिकाणी पाहिले. आता बी नंतरचा पुढचा आहे आपल्याला पुढचा कॉन्सोनंट जे आहे त्यामध्ये आहे सी. आता हा सी फार महत्वाचा आहे. हा सी फार महत्वाचा. याचा या व्यंजनाचे जे काही उच्चार आहे आज मी तुम्हाला खूप छान माहिती सांगणार आहे, काळजीपूर्वक ऐका. मग सी याचा उच्चार जो आहे कधी कधी काय होतो, सी चा होतो स. आता सी चा उच्चार स कधी होतो पा या सी अक्षरानंतर. पहा बघा, सी या अक्षरानंतर जर ई आय आणि वाय आल्यास, पहा बघा, सी अक्षरानंतर ई आय वाय आल्यास स उच्चार होतो. काय होतो? स. आणि या सीचा तो कालचा आपल्याला तो लाल तुऱ्यावाला कोंबडा त्याला काय म्हणतो आपण? कॉक. कॉक 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 आहे की नाही? हा, तो कॉक कॉक वाला कोंबडा. क सी ओ सी के तिचं सीचा उच्चार क होतो. इथं काय म्हणतंय, सी अक्षरानंतर ई आय किंवा वाय आल्यास त्याचा उच्चार स होतो. मग आपण काही उदाहरण पाहून घेऊया, है की नाही? उदाहरण सांगितले मग तुमच्या जरा डोक्यामध्ये उतरते. त्यामध्ये पहा, सी मध्ये सी नंतर आला पहा सी ई एन टी. पहा बघा, सीई एन टी सेंट. सुगंधी द्रव्य सेंट मारला म्हणतो आपण, है की नाही? सीई एन टी, तो एस सीई एन टी वेगळा. सेंट म्हणजे सुगंधी द्रव्य, तो सेंट आहे. या ठिकाणी पहा सेंट, पर्सेंट, पीईआर सीईएनटी, पर्सेंट. त्यानंतर आहे पहा सेंट सिटी, सीआयटीवाय. सिटी शहरासाठी आपण शब्द वापरला. इथं आय आलेलं आहे पहा, इथं ई आलं म्हणून त्याचा उच्चार स झाला. ई आय. आता वाय शब्द, वाय आलेला अक्षर त्यानंतर तर पहा सी वाय सी एल ई, सायकल. सी वाय सी एल ई, तेव्हा त्याचा उच्चार स झाला. आता एवढं डोक्यात ठेवायचं काय, जिथं ई आय वाय हे तीन अक्षर आले सी नंतर, तिथं मग त्याचा उच्चार काय होतो? स होतो. त्याचा उच्चार स होतो. आता त्याच्या थोडस आपल्याला पुढे जायचंय. मग या सी नंतर, सी या अक्षरानंतर जेव्हा ओ ए ओ यू हे तीन स्वर येतात बघा, आणि उरलेले काही व्यंजन येतात, तेव्हा त्याचा उच्चार क होतो. पाहू आपण आता पुढचं. एवढे 2-3 अक्षर हे लिहून घ्या. लिहून झाला असेल अशी अपेक्षा आहे. सी उच्चार स होतो. कधी होतो? त्या सी अक्षरानंतर ई आय वाय यापैकी एक अक्षर आलं की त्या सीचा उच्चार स होतो. त्यानंतर आता या सी अक्षरानंतर बघा, या सी अक्षरानंतर जर ए ओ आणि यू हे तीन स्वर, मगाशी आपण 2 पाहिले पण तिथं वाय आहे त्या ठिकाणी व्यंजन आलेलं आहे. इथे हे तीन स्वर आहेत ए ओ यू आल्यास, आणि कोणतंही व्यंजन बघा हे किंवा कोणतंही व्यंजन आल्यास, कोणतेही व्यंजन आल्यास सीचा उच्चार क असा होतो. क असा होतो.
लक्षात घ्या काय नियम सांगितलाय. सी अक्षरानंतर ए ओ यू किंवा हे ऑब्लिक म्हणजे किंवा कोणतंही व्यंजन आल्यास व्यंजन आपण पाहिले 21 पैकी ए आय ओ यू वगळले की त्याच्या जे उरलेले बाकीचे असतात ते व्यंजन असतात. मग त्यामध्ये पहा या सी अक्षरानंतर आता ए घेऊ आपण. तुम्ही सांगा पहा इथं सी नंतर आला ए CAT कॅट. ओ घेऊ आपण COAT कोट. त्यानंतर आपण यू घेऊ CUT कट. कॅट म्हणजे मांजर माहिती तुम्हाला. कोट म्हणजे आपण वरून आवरण घालतो समजा कोट घालतो आपण टाय कोट तो कोट ठीक आहे त्याला आवरण म्हणू आपण. त्यानंतर कट म्हणजे कापणे. आता तुमच्या पुस्तकामध्ये समजा साधारणतः कॅट कप कॅन कॅट पण हा असंच काही सी नंतर मात्र ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. मग फॅक्ट हा जो शब्द आहे FACT फॅक्ट. आता सुरुवात एफ न झाली परंतु FACT फॅक्ट इथं फॅक्ट FACT टी हे व्यंजन आलं मग त्याचा उच्चार फॅक्ट हा क झालेला आहे. क अर्ध आहे त्याला ट जोडलेलं इथं फॅक्ट. समजलं. आता आपल्याला असा एक शब्द पाहायचा आहे की ज्याच्या नंतर आता आपण ए चा पाहिला ओ चा पाहिला यू चा पाहिला म्हणजे ए नंतर आलं ओ नंतर आला यू नंतर आला. आता आपल्याला कोणतंही व्यंजन घ्यायचंय ते पण इथं आलंय फॅक्ट रूपाने. आता इकडे लक्ष द्या या ठिकाणी क्लॅप CLAP शब्द काय आहे CLAP क्लॅप. क्लॅप म्हणजे टाळी वाजवणे. टाळी वाजवणे वर्ब आहे क्लॅप CLAP. या सी नंतर इथं यल आलेलं आहे. सी नंतर यल आलंय म्हणून क्लॅप क क उच्चार झाला. लक्षात ठेवा त्या सी अक्षरानंतर ए ओ यू किंवा कोणतंही व्यंजन आल्यास त्याचा या सी चा उच्चार क असा होतो. शेवटी फुल स्टॉप इथं दिसत नसतं. ठीक आहे. मग या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपल्याला शब्द आल्यानंतर सी पासून सुरू होणारे शब्द असतील त्याच्यानंतर काय परिस्थिती आहे त्याच्यानंतर येणारे अक्षर कोणते आहेत याचा ज्यावेळेस आपल्याला विचार करावा लागेल. आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण या निष्कर्षापर्यंत आलं पाहिजे की ज्या सी नंतर EIY हे 3 अक्षर आले तर त्याचा उच्चार स. जर सी अक्षरानंतर AOU किंवा एखादं व्यंजन आलं तर त्याचा उच्चार क असा होतो. ठीक आहे. आता आणखी एक सी चा उच्चार सांगणार आहे परंतु तो तुमच्या लक्षात घेण्यासाठी आहे. च जे आहे च कसं तयार झालं च चा उच्चार कसा झाला तर त्यामध्ये सी आहे परंतु या सी नंतर जेव्हा यच येतो ना सी नंतर लागून यच आल्यास याचा उच्चार म्हणजे कोणाचा या CH चा उच्चार च होतो. लक्षात घ्या च कधी तयार झाला सी आणि त्यानंतर एच हे अक्षर आलेलं आहे. मग आता पहा आपण उदाहरण पाहूया. CHAIR चेअर आपल्या घरामध्ये असते बसण्यासाठी वापरली जाते चेअर आहे का नाही. त्याला आपण खुर्ची म्हणतो. त्यानंतर CHAIN चेन त्याला आपण साखळी म्हणतो. CH लक्षात घ्या. त्यानंतर आहे चेअर चॉक CHALK चॉक खडू. त्यानंतर CHILD चाइल्ड लहान मूल.
चाइल्ड मीन्स लहान मूल. तुमच्या घरामध्ये असतं, त्याला मराठीमध्ये शिशु म्हणतात. शिशु, शिशुची व्याख्या तुम्हाला मी सांगतो. ज्याला शी करायची आणि ज्याला शिव करायची कळत नाही असा तो शिशु आहे की नाही. ज्याला शी करायची कळत नाही आणि शिव करायची कळत नाही असा शिशु तो आहे चाइल्ड आहे की नाही. तो आहे चाइल्ड. विनोदाचा भाग सोडून द्यायचा, जास्त डोक्यात नाही घ्यायचं. ठीक आहे. मग या ठिकाणी चाइल्ड आहे की नाही. चिल्ड्रन, CHILDREN, चिल्ड्रन. त्यानंतर आहे MARCH, मार्चचाच महिना झाला. MARCH, याला मार्च म्हणतात. मग या ठिकाणी च चा उच्चार होतो, परंतु तिथे काय पाहिजे, सी नंतर H आलं पाहिजे. परफेक्ट झालं पाहिजे आपल्या डोक्यात काटका. एकदा सांगितलं का पक्क लक्षात बसलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. चला पुढे. आता पुढचा जो आहे कॉन्सोनंट. आता सी क्लिअर झाला. त्यानंतरचा आहे डी. लिहून घेतला असेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही समोर फळ्यावर जे दिसतंय ते पटपट 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 आपल्या वहीमध्ये एक एक शब्द जो आहे तो लिहून घ्यायचा. उदाहरण समजतंय. जर काही नियम दिला असेल लिहून ते फळ्यावरच तुमच्या वहीमध्ये असलं पाहिजे. उद्या उद्या आणखी एक पिरियड होईल. त्यानंतर पुढचे घटक तुमचे होत राहणार आहेत. मग आपल्याला काय शिकवलंय, हे आपल्या संग्रही राहिलं पाहिजे. आता ह्या गोष्टी तुमच्या पुस्तकामध्ये नाही दिलेल्या, फक्त उदाहरणं दिलेले आहेत. आता हे या ठिकाणी आपण माहिती समजून घेऊन त्याच्यावरची उदाहरणं घेऊन आपण हळूहळू पुढे सरकत आहोत. तर यानंतरचा दुसरा व्यंजन आहे डी. त्या डी चा उच्चार होतो ड. ड काय होतो, ड. मग डी पासून सुरू होणारे शब्द आपण पाहूया. इथं काही जास्त नियम अजिबात नाहीये. डी तुमच्या आवडीचा आहे. पहिल्यांदा आलेला तुम्हाला शब्द माहिती आहे डॉग. हा तुमच्या दारामध्ये बसलेला असतो, तुमची वाट पाहत. त्याला डॉग म्हणतात. आता डॉग हा कुत्रा आहे. त्याचं वैशिष्ट्य अजून तुम्हाला मी सांगतो. हा इमानदार प्राणी आहे तुमच्यासारखा. या ठिकाणी डॉग म्हणजे कुत्रा तुमच्यासारखा, यासाठी की प्रामाणिक पाहिलं पाहिजे. बरोबर तुम्ही आल्याबरोबर तुम्हाला तो दारात आल्याबरोबर तुमच्यासोबत खेळतो. जर असेल घरी तर बाहेरच्या कुत्र्याला हात लावायचा नाही, चावण्याची शक्यता असते. डॉग, डॉग म्हणजे कुत्रा. DOG, डॉग. ड उच्चार झाला. त्यानंतर आहे डक. DUCK. हा डक, हा व्यवसाय पाण्यामध्ये तरंगतो होत असतो. हा त्याला बदक म्हणतात. डक, डक व्यवसाय. डक आडनाव आहे. आपले हवामान तज्ञ आहेत. ते डक वेगळे, ते डक वेगळे. हा मी सांगतो तुम्हाला, डॉग हा कुत्रा हे सामान्य नाम आहे. आणि मोती किंवा तुमच्या कुत्र्याचे जे नाव असेल ते विशेष नाम असतं. चालता चालता तुम्हाला ती पण क्लिअर करून घेऊ आयडिया. मग डॉग हे सामान्य नाम. कुत्रा ज्याला दोन कान असतात, ज्याला वाकडं शेपूट असतं, ते काही करा ते वाकडच राहतं. समोरून जर बलाढ्य मोठं कुत्र जर आलं तर नक्कीच ते काय करतं, शेपूट खाली करतं, नाहीतर डायरेक्ट परत वर वाकडं. दादा हर गली का कुत्ता अपन को शेर समजता है. ठीक आहे. तर हा डॉग. डी डॉग, कुत्रा. डक बदक. त्यानंतर आहे डॉल. आमच्या मुलींना आवडती. डॉल म्हणजे बाहुली, छोटी छोटी असते. डॉल मीन्स बाहुली, मुलींची आवडती डॉल. त्यानंतर आजची डेट. DATE. डेट म्हणजे दिनांक. त्या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य असं, याचा डी जर आला तर त्याचा उच्चार ड होतो. आता इथं काही या भाऊसाहेबांचे दोन अर्थ, दोन उच्चार निघत नाहीत, फक्त दोन चारच आहेत. फक्त सी आहे, जी आहे. क्रमाने तसं सांगू तुम्हाला. तर रेड, RED, रेड. रेड म्हणजे लाल, तुमचा आवडता रंग. मिरची कशी असते, रेड. रेड चिली, रेड चिली. लाल मिरची खाऊन पहा आता पिरियड संपल्यानंतर.
नुसती खाऊ नका. रेड लाल, रेड लाल, मिरची म्हणलं लक्षात राहील. बरोबर आहे. रेड. मग हा डी कुठेही येऊ द्या, सुरुवातीला येऊ द्या तर शेवटी येऊ द्या, त्याचा उच्चार ड होतो. ठीक आहे. चला पुढं. आता ड नंतर झाला पुढच्या भाऊसाहेबाचा नंबर. डी नंतर आहे एफ. सॉरी फॉर डिस्टर्बन्स, मध्येच फोन आला होता विद्यार्थिनीचा. हरकत नाही. तर पुढचा जो आपला मुद्दा आहे एफ. मुळे सर आवाज येत नाही. हा सर जी एक फोन आला होता. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. बरं, पालक एकदम खायला दोनदा कट केला, पण तिसऱ्यांदा आला, म्हणलं माझी पिरियड चालू नंतर बोलतो म्हणलं बा. हरकत नाही. तर या ठिकाणी पुढचं कॉन्सोनंट आहे एफ. आवाज आहे ना क्लिअर देवळ सर? हो येतोय आता. आहे ना, क्लिअर आहे ना? बस चला. ठीक आहे येतोय. ओके ओके ओके. एफ फिश, FISH. हा फिश म्हणजे मासा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, हा जो फिश आहे ना, या फिशचं अनेक वचन फिशच राहतं. फिशचं अनेक वचन फिशच लक्षात ठेवायचं. त्याच्यात काही बदल होत नाही. यस यस शेवटी आलं म्हणून काही यस लागत नाही. हा नंतरचा पाठ तुम्हाला वचन ज्यावेळेस शिकवतील त्यावेळेस सांगतील. दोन चार शब्द आहेत की ज्याचं अनेक वचन जे आहे ते अनेक वचन तेच शब्द राहतात, ज्यामध्ये डिअर आहे, फिश आहे. डिअर म्हणजे हरिण, DEER. डिअरचं अनेक वचन डिअर. HAIR हेअर, हेअर म्हणजे केस, हेअर हेअर. फिश फिश, शीप शीप, मेंढी. हे दोन चार आहेत, लक्षात राहू द्या. एफ फिश, फॅन, फ्रेंड तुमचा आवडता विषय, मित्र, फ्रेंड. त्यानंतर LEFT लेफ्ट, हा लिव्हचा पार्ट फॉर्म आहे बघा. लिव्ह लेफ्ट, लिव्ह लेफ्ट. हा लेफ्ट जो आहे इथं फ आलंय, इथं सुरुवातीला फ, इथं सुरुवातीला फ, इथं फ, पण हे नंतर उपांत्य पूर्व जागी आलेला आहे. आणि म्हणून फॅन सध्या गरज आहे. फ्रेंड तुमच्या सोबतच असतात दिवसभर, शाळेत गेल्यावर. हा लेफ्ट
सोडून गेलेला. तर लक्षात घ्या, फॅन मीन्स पंखा, फ्रेंड मित्र, लेफ्ट मीन्स सोडून गेला. तुम्ही चालता चालता ग्रुप मधून लेफ्ट होता, तासातून लेफ्ट होता, परत जॉईन होता, है की नाही? मग हा झाला जवाब. ठीक आहे, चला पुढचा मुद्दा पाहू आपण. पुढचं व्यंजन आहे जी. हा, आता या भाऊसाहेबाचे जरा 2-3 गोष्टी आहेत, खूप महत्वाचं आहे. जी, जीचा उच्चार 2 प्रकारे होतो. पहा, जर जी या अक्षरानंतर येऊन घ्या, जी या अक्षरानंतर मग याचे 3 आले नंतर, 3 अक्षर कोणते? ई, आय आणि वाय. ई, आय, वाय हे आल्यास, यापैकी एक आल्यास जीचा उच्चार ज असा होतो. काय होतो? ज. ज उच्चार होतो, उच्चार ज होतो. ज रे जहाजाचा ज असा होतो. मग काय काय पाहिजे? अट काय आहे? एकच अट आहे. कोणती? जी नंतर ई किंवा आय किंवा वाय या तिघांपैकी एक आलं पाहिजे. आता आपण तिन्ही उदाहरण पाहूया. जी नंतर घेऊ आपण ई, DEM, जेम. ते छोटे छोटे जेम्स गोळ्या असतात पहा, गोड लागतात, कलरफुल गोळ्या असतात, त्याला जेम्स म्हणतात. जेम. नंतर GIANT, जायंट. महाकाय असणारा जायंट, राक्षस ज्याला आपण म्हणतो जायंट, जायंट किलर. बलाढ्य, जायंट. त्यानंतर आहे वाय आला, GYM. हा आहे जिम, ज्या ठिकाणी व्यायाम केला जातो, जिम. आहे की नाही? व्यायाम शाळेला जिम म्हणतात. त्या ठिकाणी भरपूर इन्स्ट्रुमेंट्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य असतात, आहे की नाही? तर तिला जिम म्हणतात. आपण म्हणतो जिम लावली, शहरामध्ये असतात, आता खेड्यामध्ये सुद्धा सुरू झालेले आहेत. काही काही गावामध्ये जिम उपलब्ध आहे. तर इथं काय लक्षात ठेवायचं? त्या जी नंतर EIY यापैकी एक जरी आला तरी त्याचा उच्चार ज रे जहाजाचा होतो. आता जीचा पहिला उच्चार पाहिला आपण, ज, जेम, जायंट, जिम. आता जर त्याच जीचा आणखीन एक उच्चार आहे, ग. पावर का? या जी या अक्षरानंतर, पावर का, जी या अक्षरानंतर जर, लक्षात घ्या. आता मग कोण कोण राहिले? हे 2 भाऊसाहेब झाले, ई आणि आय. आता राहिला ए, ओ, यू आणि कोणतंही व्यंजन आल्यास, बरोबर का, किंवा व्यंजन आल्यास जीचा उच्चार ग होतो. काय होतो? ग. मग आता त्याचे काही उदाहरण आहे, ते उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. ग उच्चार होणारे GOAT, गोट, GOAT, गोट. बकरी किंवा बकरा, आहे की नाही? गोट. त्याला आपण बोकड म्हणतो, बोकड, गोट. या गोट बद्दल एक छोटीशी एका मिनिटामध्ये संपेल अशी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता पहा, एकदम छोटी, एकच मिनिटात संपते. एक विहीर असते, त्या विहिरीमध्ये कोला पडलेला असतो. त्या कोला विचार करतो आपल्याला बाहेर निघायचंय, आता कसं करावं? तिथं एक
चरत चरत एक बोकड आलेला असतो, गोट. हा गोट आलेला असतो आणि तो गोट आल्यानंतर काय होतं, तो गोट खाली पाहतो. तो कोला खालून त्या बोकडाला म्हणतो, अरे बोकड दादा, तुम्ही फार छान पोहता म्हणे, तुम्हाला खूप छान पोहता येते, या की माझ्या सोबतीला. मग तो बोकड मागचा पुढे विचार करत नाही, तो काय करतो, डायरेक्ट उडी मारतो. डायरेक्ट उडी मारतो. मग बोकड पोहतो, कोला पोहतो, सगळं पोहणं झाल्यावर कोल्याला काही वर येत नसतं. कोला म्हणतो, आता वर जायचं कसं. बोकड म्हणला, आपल्याकडे तर आयडिया नाही बा, आपल्या डोकं काही चालत नाही, बंद पडत. तेव्हा मी सांगतो कसं करायचं. तू तुझे 2 पाय वर ठेव म्हणला. मग तिने काय केलं, त्याचे 2 पाय वर ठेवले. वर ठेवले, कोला त्याच्या पाठीवर चालला, पाठीवरून टन उडी मारली, बाहेर गेला. कोला चतुर होता. कोल्यानं बोकडाचा वापर केला बाहेर पडण्याकरता. मित्र हो, आपला वापर होऊ देऊ नका. बोकड खालीच राहिलं पाण्यात, बोकडाला कुठं वर येता येतं, हे गेलं पळून. त्याला कुठं गोट. लक्षात राहील. आता जीचा उच्चार ग होतो, ग. ठीक आहे. पुढचा आहे गोट. त्यानंतर ई घ्या शेवटी, गेट. गेट दरवाजा. आपण म्हणतो गेट लावलं का, लावलं. गेट लावून घे, गेट उघड, गाडी आली, आहे की नाही. गेट. त्यानंतर आहे गन, GUN, गन, बंदूक. लगेच गोळ्या घालायच्या, आहे की नाही. बंदूक. मग ती खेळण्याचीच पाहिजे आपल्याला. खरी बंदूक हातात घ्यायची म्हणलं, त्याला अभ्यास करावा लागल, भरती व्हावं लागल, जवान व्हावं लागल, मग खरी बंदूक हातात. एकी छप्पन रायफल, धडाधड शत्रू मारणे का, है की नाही. गन. गन मीन्स बंदूक. त्यानंतर आहे बॅग, BAG, बॅग. आता ओ आला, GA, गेन, GAIN, गेन म्हणजे फायदा. आपण नेहमी फायद्याच्या गोष्टी करतो, काय केला, फायद्याचा फायदा म्हणजे नफा, गेन, प्रॉफिट, त्याला दुसरा शब्द आहे. मग गेन म्हणजे फायदा, GAIN. शेवटी आला ए चा उच्चार आपण पाहिला, गेन. ओ आला, हा अपवाद आहे. काय अपवाद आहे. ई आलं शेवटी, तरी सुद्धा गेट झाला. लक्षात ठेवा. गिव, GIVE. आता इथं हा गेट जो आला आपण पाहिला ना, त्या तिघामध्ये तर नाहीये, या 3 स्वरामध्ये ई नाहीये, पण प्रत्येक काही गोष्टीला अपवाद असतात. मग हा एक अपवाद आहे. कोणता, गेट. आणि गिव, GIVE, गिव, देणे, क्रियापद आहे. इथं आय आलं, इथं ई आलं, परंतु आपल्या नियमातील इथं बसलं नाही. मग हे 2 शब्द असे आहेत, गेट आणि गिव, ज्याच्यात शेवटी ई आणि आय आले. मग वर पाहिलं होतं ना आपण, हा ते, त्याचा उच्चार तसं पाहिजे तर ज व्हायला पाहिजे, पण इथं गेट आणि गिव होतो. हे 2 अपवाद आहे, लक्षात घ्या. चला पुढं. या ठिकाणी झाल्यानंतर आता आपण थोडंसं पुढे जायचंय. जी चे 2 उच्चार पाहिले, अपवाद पाहिले, गेट आणि गिव. जी नंतर यानंतर एच. आता हा जो आहे एच, याचा उच्चार होतो ह. एच, याचा उच्चार आहे ह. आता हा भाऊसाहेब महाप्राण, महाप्राण. वर्णमाला मराठीची जी आहे ना, मराठीच्या वर्णमालेमध्ये त्या ठिकाणी ह्या ह ची ओळख आहे. काय ओळख आहे हची, हा ह आहे महाप्राण. म्हणजे ज्याच्यामध्ये मृदू व्यंजन, कठोर व्यंजन मराठी वर्णमालेमध्ये आपल्याला पाहायला नंतर पाहता येतील. एक ओळख म्हणून तुम्हाला सांगतो, या ह ची मराठीची ओळख आहे, हा महाप्राण सांगितलेला आहे. महाप्राण एवढा एकटाच भाऊसाहेब हा. हो नातू,
बुडा मरतोय वाटतं आता. पहा म्हातारा मग म्हातारा तिकडला आमच्या तिकडं कायम नातू चौथीला नातू तुम्ही मग हेचचा उच्चार लक्षात राहिला आता कंटिन्यू. चला उदाहरण पाहूया आपण हचे पाहूया. ह साठी हॅट HAT हॅट डोक्यावर घालते ती. HAT हॅट. HORSE हॉर्स घोडा है की नाही. हॅट हॉर्स. त्यानंतर आहे HAND हँड हात. HAIR हेअर केस. बिहाइंड BEHIND बिहाइंड तुमच्या आवडीचा खेळ हाइड अँड सीक लपाछपी. हाइड लपणे. कितीतरी आपल्याला उदाहरणं पाहता येतील. त्या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला शब्द ओळखता आले पाहिजेत. आणि म्हणून HEAD तुमचं जर हेड जागेवर असेल, तुमचं हेड जागेवर असलं पाहिजे. हेड डोकं सगळ्याला आहे. हे सांगू का तुम्हाला कसं ओळखायचं डोकं आहे का नाही. सोपी ट्रिक आहे. एखादा व्यक्ती जर म्हणला आज माझं डोकं दुखत आहे, म्हणजे याचा अर्थ त्या व्यक्तीला डोकं आहे हे लक्षात येतं. चला पुढं. हेड. हेड म्हणजे डोकं. हेड म्हणजे डोकं. HEAD हेड हेड हेड. ह लक्षात राहील आता. महाप्राणी मराठीतला महाप्राण. H हे कॉन्सोनंट कुठे येऊ द्या त्याचा उच्चार हच होतो. त्याला काही भाऊसाहेबाला दुसरा जोड होत नाहीये. चला पुढं. नंतर पुढचं पाहू आपण लेटर. H नंतर येत आहे जे. हा जे आहे याचा उच्चार ज असाच होतो. पा जे जार. बरणी. हा जार म्हणजे पाण्याचा जार, त्याला मराठीमध्ये बरणी म्हणतात. जार. JUG जग पाणी घ्यायचा मग्या. मग म्हणतात त्याला जग पण म्हणतात. स्टीलचा असतो असा, त्याला हँडल असतं अशा आकाराचं. झाला का जग. त्याला काय म्हणायचं जग. याच्यामध्ये वॉटर असतं. वॉटर 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 है की नाही. जग हा काय जग. त्यानंतर आता पुढचं आपल्याला पाहायचंय जार जग जोकर. जेओकेया. विदूषक सरकशीमध्ये असतो. विदूषक हसवण्याचं काम करतो. त्याच्या डोक्यामध्ये अशी शंकूची टोपी असते, त्याला गोंडा असतो. गोंडा गोंडा आहे की नाही. आणि तो इकडून तिकडून उड्या मारत असतो, तो जोकर. त्यानंतर आहे मेजर. MAJOR मेजर मुख्य. आणि आर्मी मध्ये जे जवान भरती झाले असतात त्यांना देखील मेजर म्हणतात. मेजर सुभानंद. मेजर कॅप्टन कुलकर्णी मेजर. तर ठीक आहे. जे तुम्हाला समजलं असेल, जे शब्द लिहून झाले असतील तर आपण पुढे सरकूया. जे नंतर आहे के. जे नंतरचे व्यंजन आहे के. याचा उच्चार क असा होतो. के. मग के मध्ये पहा के चे काही उदाहरण पाहूया आपण. काईट पतंग आहे का नाही. काटाकाटीस आला रंग. पतंग उडवित होते आहे का नाही. पतंग काईट. त्यानंतर आहे काईट. त्यानंतर आहे की. की म्हणजे चावी. आता यात तुम्हाला एक शब्द सांगतो मी, खूप सुंदर लक्षात येईल तुमच्या. की लक्षात ठेवायचा म्हणल्यावर या कीला, या KEY ला DON लावा.
झाला डॉंकी, त्याच्या जायची MON KEY, मंकी, डॉंकी मंकी KEY. लक्षात आलं? ठीक आहे. चला पुढं. की म्हणजे चावी, त्यानंतर आहे किंग, राजा. किंग म्हणजे राजा. आता सध्या राजा आपला पाणी भरतोय राजा. एक होता राजा, त्याने खाल्ला भजा. राजा आहे का नाही? किंग, KING, किंग. किंग नंतर आहे टेक, TAKE. हा के भाऊसाहेब कुठे येऊ द्या, त्याचा उच्चार बदलत नाही. टेक म्हणजे घेणे. टेक टूक टेकन, टेक टूक टेकन, टेकचा भूतकाळ टूक, TOOK. लक्षात ठेवा, टेक टूक टेकन. हा के इथं आला तरी त्याचा उच्चार क आला, सुरुवातीला आला. लक्षात घ्या. MEKE, मेक, तयार करणे. MEKE, मेक, मेक इन इंडिया, तयार करणे. मेक म्हणजे तयार करणे. तर अशा पद्धतीचे आपल्याला शब्द पाहता येतील केचे. त्यानंतर आहे ल, L फॉर लॉयन, L फॉर लॉयन, लायन. L, ल है का नाही? L फॉर लायन. हा LION, लायन. लायन म्हणजे सिंह. LAKE, लेक, सरोवर. लेक म्हणजे सरोवर. तुम्ही लास्ट मूवी कोणता पाहिला? लास्ट म्हणजे शेवटचा पार्ट. LAST, लास्ट, शेवटचा. LAMP, लॅम्प, दिवा. LAST, लार्ज, लार्ज, मोठे. त्यानंतर आहे कॉल, CALL, कॉल, बोलावणे. आपण म्हणतो कॉल आला, घेतला नाही. कॉल केला, तुम्हाला कॉल कर, CALL, कॉल. मग या भाऊसाहेब उच्चार ल असा होतो. ल व्यंजन आहे. L, त्यानंतरचा L नंतरचा नंबर येतो L, नंतर आहे यम. म, प वर्गातलं व्यंजन आहे यम. हा यम म्हणजे म, म्हणजे मुळे सरातला यम, मुळे सर, यम. त्यानंतर आपण यमचा पाहू शब्द तुमच्या आवडीचा सध्या सुरू झालाय, मँगो सीझन. मँगो मीन्स आंबा. तुम्हाला आवडतो खायला. आता यंदा भरपूर आंबे आले, कचून आंबे खायचे. मँगो. त्यानंतर आहे मॅन, माणूस झाला पाहिजे. माणूस आपण माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, म्हणून मॅन. त्यानंतर आहे यमचा मार्केट. सध्या मार्केटला गर्दी आहे. मार्केट लग्न सारा ना, मग मार्केट मध्ये गर्दी आहे. मार्केट म्हणजे बाजार. मार्केटला जायचंय, बाजारात जायचंय. मार्केट, कापड मार्केट, कापड बाजार नगरला आहे, मोठा आहे मार्केट. त्यानंतर ARM, आर्म, अग्रबाहू. आर्मी, ARMY, आर्मी, सैन्य. आपल्या भारताच्या सैन्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. वी आर प्राऊड ऑफ आवर आर्मी. फर्स्ट, आपल्याला सैन्याचा अभिमान असला पाहिजे. आय एम इंडियन, मी भारतीय आहे. इंडिया इज माय कंट्री, आहे की नाही? आपण दररोज म्हणतो ऑल इंडिया आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. सगळे माझे भाऊ बहिणी आहेत, तरी आपण भांडण करतो एकमेकाशी. आय एम इंडियन फर्स्ट, मी भारतीय आहे. इंडिया इज माय कंट्री, and all Indians are my
ब्रदर्स अँड सिस्टर्स, तरी आपण एकमेकांसोबत भांडण करतो. दिस इज द पॉलिसी. हरकत नाही. चला पुढं. आर्मी, आर्मी सैन्य. ठीक आहे. यम झालं. यम नंतर आता पुढचा व्यंजन आहे यन. यम यन. यन म्हणजे न, याचा उच्चार यन, त्याचा साऊंड न आहे. न व्यंजन आहे, अनुनासिक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, वर्णमालेमध्ये जेव्हा आपण व्यंजन पाहतो मराठीतल्या, क ख कठोर आहे, ग घ मृदू आहे, आणि त्यानंतर येतं हे उम, वाङ्मयातलं उम. त्यानंतर आहे च च कठोर आहे, ज झ मृदू आहे, आणि त्यानंतर येतं हे न, याचा उच्चार न आहे. ट ठ कठोर आहे, ड ढ मृदू आहे, कोमल आहे. त्यानंतर ट ठ ड ढ अण बाणाचा हा कोमल आहे, हा अनुनासिक आहे. सॉरी, आय एम एक्सट्रीमली सॉरी, हे अनुनासिक आहे. त्यानंतर त थ कठोर, द ध मृदू आहे, आणि नंतर इथं न नाचा, हा न म्हणजे यन, हा हे अनुनासिक आहे. प फ ब भ आणि म, म म्हणजे हा जो आहे हा ओष्टी आहे, तर हे अनुनासिक आहे. ठीक आहे. तर त्यातला आपला यन पाहायचा आहे. यन पाहत असताना हा आला कसा, तर या यन ची सुरुवात, याचा उच्चार ध्वनी जो आहे, आवाज हा न असा होतो. काय होतो? न होतो. मग यन पासून तयार झाला नेट, एन ई टी, नेट म्हणजे जाळे. आपण म्हणतो नेट बांधा, जाळी बांधा, जाळी. नेट म्हणजे जाळी, ग्रीन नेट, हिरवे त्याला जाळी म्हणते. त्यानंतर आहे नेट, नंतर नॉट, एन ओ टी, नॉट, नाही. नॉट मीन्स नाही. एन ई सी के, नेक, मान, तुमची मान ही जी आहे ना, त्याला काय म्हणते? मान, न न नेक, नेक. आणि लेडीज घालतात गळ्यामध्ये नेकलेस, गळ्यामध्ये घालण्यात अलंकार, त्याला नेकलेस म्हणतात. सध्या सोनं महाग झालंय. नेकलेस, एन ई सी के, नेक, नेक म्हणजे मान. यने यमी, नेम, नेम, नेम म्हणजे नाव. त्यानंतर आहे एन यू एम बीई आर, नंबर, संख्या. नंबर मीन्स संख्या, नंबर. त्यानंतर आहे एन झाल्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे प, पी पाहायचं आहे. पी, एम एन ओ, ओ स्वर आहे. स्वरानंतर आपण मागच कालच पाहिला होता स्वर, आज त्याला गाळून पुढचा येतो तो एम एन ओ, पी. आता पी पाहू आपण. हा पी, त्याचा उच्चार प, पी प. म्हणजे प चे काही शब्द आपण पाहूया. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या हातामध्ये आहे सध्या पेन, पॉट, भांडे, पेपर, तुम्ही लिहिताय कागदावर, पेपर, कागद. पी ए एन टी, पॅन्ट, तुम्ही घातलेली आहे शर्टच्या खाली. पॅन्टला पॅन्टच म्हणू आपण, त्याला ट्राउझरला पायजामा म्हणतात. पॅन्ट, पॅन्ट. त्यानंतर आहे पॉन्ड किंवा कॅप, CAP, कॅप. उन्हाची डोक्यात घाली चला. कॅप म्हणजे टोपी, आहे का नाही? ती अशी अशी घातली तरी चालेल, गांधी टोपी घातली तरी चालेल, फक्त दुसऱ्याला टोपी घालू नका. कॅप म्हणजे टोपी.
दुसऱ्याला टोपी घालणे फसवणे. टोप्या घालायच्या नाही, म्हणजे उन्हाची घालायची पण दुसऱ्याला टोप्या घालू नका, आहे का नाही. आपण म्हणतो त्याने मला टोपी घातली, 500 रुपये घेतले आणि मला टोपी घातली, 500 घेतले परत दिलेच नाही, म्हणून टोपी घालली. ती टोपी घालू नका. पी प झाला, ठीक आहे. चला पुढं. MNOPQ. आता पुढचा आहे क्यू. आता क्यू मध्ये हा क्यू आहे, याचा क्व होतो, क्व. हा एक उच्चार आहे क्व, आणि क पण होतो बरं का. आता क्व ची कोणती कोणती पहा. QUEEN, क्वीन. राणी, क्वीन म्हणजे राणी. ही कोणती राणी? खालच्या गल्लीची नाही, तुमच्या वर्गातली राणी नाही. ही राणी म्हणजे राजाची राणी. राजाच्या पत्नीला राणी म्हणतात, ती क्वीन आहे का नाही. आणि ही जी राणी आहे, ही राणी कॅरम बोर्ड वर पण असते बरं का. क्वीन गुलाबी रंगात असते, खाट खाट वाजती. चला ती क्वीन. लक्षात आलं. चला पुढं. क्वीन. त्यानंतर आहे क्वाइट. QUIET. क्वाइट. क्वाइट म्हणजे शांत. QUIET, क्वाइट. क्वाइट मीन्स शांत. शांत बसा, कीप क्वाइट, आहे का नाही. कीप क्वाइट. वर्गात सर येतात सांगतात कीप क्वाइट, सायलेंट प्लीज, कीप क्वाइट. त्यानंतर टीचर ऑलवेज आस्क्ड टू यू क्वेश्चन्स. QUESTION, क्वेश्चन. QUESTION, क्वेश्चन. क्वेश्चन मीन्स प्रश्न. तुम्हाला पडलेच पाहिजेत, त्याचे उत्तर तुम्ही दिलेच पाहिजेत. क्वेश्चन. त्यानंतर या क्यूचा उच्चार क होतो. आपण लगेच पाहूया. या क्यूचा उच्चार क असा पण होतो बरं का, क. आता क काय होणार बा, कॉन्कर. CONQUER, कॉन्कर. त्यानंतर रॅक्वेट हा एक आहे, अपवाद दोन शब्द आहे, ठीक आहे. क्यू झाल्यानंतर OPQR. आपण आर घेऊया. आर, हा आर आहे, त्याचा उच्चार र असा होतो. ROAD, रोड, रस्ता. रोड, रस्ता. RAT, रॅट, घरात फार पळतो, उंदीर, रॅट. RICH, माणसानं रिच असलं पाहिजे, श्रीमंत. म्हणानं का व्हायना, रिच, श्रीमंत, रिच. RICH, रिच, श्रीमंत. त्यानंतर आहे रन. RUN, रन म्हणजे पळणे, पळापळी करायची, रन. आणि शेवटचा शब्द आहे रन नंतर आहे कार. CAR, कार. फोर व्हीलर त्याला कार म्हणतात, र शेवटी आला तरी रच. अशा पद्धतीनं आपल्याला आजचा जो भाग आहे पहिल्या युनिट मधला, आपण र पर्यंत आलेलो आहोत. आता STUVWXYZ हे साधारणतः STUVWXYZ. आता हे राहिले 8. आता हे जे 8 आहे, हे 8 आपण
उद्याच्या तासामध्ये पाहून उद्या या घटकावर असणारे प्रश्न जे आहेत, जर हे प्रश्न तुम्हाला कशा प्रकारचे विचारले